पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीच्या अप्पर सचिवाला अटक, 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही बेड्या, 3 अधिकाऱ्यांसह 6 जण जेरबंद. पोरीसाठी बापानं फोडला पेपर, ऋतुजानं प्रियकराला पुरवली प्रश्नपत्रिका, प्रेमभंगातून प्रियकराची पोलिसात तक्रार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच, मंत्री अशोक उईकेंची विद्यार्थ्यांसोबतची बैठक निष्फळ, मंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात 2 दिवसांची मुदत मागितली. मनसे नेते अमित ठाकरे नागपूर दौऱ्यावर, नीट पेपरफुटीनं आत्महत्या केलेल्या आकांक्षाच्या घरी भेट, चतुर्वेदी कुटुंबियांचं केलं सांत्वन. परळमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा, दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, सध्या परिसरात शांततापूर्ण वातावरण. पालघरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू, प्रियकरासोबत फिरायला गेली असताना घटना, घातपात झाल्याचा मृत मुलीच्या कुटुंबियांचा आरोप. समृद्धी महामार्गावरील मुंबईच्या दिशेनं बोगदा दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बंद, मुंबईकडे येणारी वाहतूक घाटमार्गे वळवणार, तर नागपूरच्या दिशेनं जाणारा बोगदा सुरू राहणार. मोमोज खाल्ल्यानं 16 जणांना विषबाधा, कुर्ल्याच्या सुंदरबाग परिसरातील घटना, उलटी, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास. पावसाअभावी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत, वरुडच्या संत्रा मोसंबी बागांना मोठा फटका, फळगळतीमुळे आर्थिक संकट. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, पावसाचा खड पडल्यानं किडींचा आक्रमण. पुण्याच्या हडपसरमधील विषारी दारू प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद, भावड्या लोंढेला अटक, विषारी दारूमुळे 22 जणांचा झाला होता मृत्यू. कुत्र्याने परतवला बिबट्याचा हल्ला, मुंबईच्या आरे कॉलनी पिकनिक पॉइंट परिसरातील घटना.